नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण डाळ तांदूळ न वापरता इन्स्टंट मसाला डोसा बनवणार आहोत. कोणतीही पूर्वतयारी केली नसेल व तुम्हाला डोसा खायची इच्छा झाली की झटपट तुम्ही हा क्रिस्पी टेस्टी मसाला डोसा बनवू शकता. चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. नेहमी जे आपण चपाती बनवण्यासाठी वापरतो तेच पीठ घ्यायचं आहे. यामध्ये आता पाव कप रवा घालायचा आहे. हा बारीक रवा आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर एकदा मिक्सरमध्ये फिरवून मग तो वापरा. आता इथे अर्धा कप दही घ्यायचं आहे. दही थोडंसं आंबट असलं पाहिजे. यानंतर इथे 2 चमचे तेल घालायचं आहे. यानंतर इथे मी अर्धा चमचा साखर घातली आहे. साखरेमुळे डोशाला रंग छान येतो. साखर ऑप्शनल आहे. आता इथे मी त्याच दह्याच्या कपामध्ये 1 कप पाणी घेतलं आहे. पाणी थोडं थोडं घालत हे आपल्याला मिक्स करत जायचं आहे. इथे मी आता सगळं 1 कप पाणी घातलं. अजूनही घट्ट आहे तर यामध्ये आपल्याला आणखी पाणी लागेल. यामध्ये आपल्याला साधारण 1.25 ते 1.5 कप पाणी लागतं. असं विस्करने हे सगळं एकजीव करून घ्यायचं. सगळ्या याच्यातल्या गुठळ्या काढून घ्यायच्या. तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त लागू शकतं, पण याची कन्सिस्टन्सी लक्षात ठेवा. नेहमीचं आपलं डोश्याचं जे पीठ असतं त्याप्रमाणे हे करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता हे असं आहे पीठ. आता हे आपल्याला 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण बटाट्याचा मसाला बनवूया. इथे मी गॅसवरती एक कढई गरम करत ठेवले. यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातली आहे. यानंतर 1 चमचा उडदाची डाळ घातली. 1 चमचा चण्याची डाळ घातली. डाळी किंचित रंग बदलेपर्यंत परतून घ्यायच्या. आता यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. किसलेलं आलं घालायचं आहे. आणि यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. हे सगळं परतून घेऊया. आता यामध्ये मी चिमूटभर हिंग घातला आहे आणि पाव चमचा हळद घालायची आहे. आता इथे मी असा लांबट चिरलेला कांदा घालते आहे. कांदा या भाजीमध्ये थोडा जास्त लागतो, तर 2 मध्यम आकाराचे कांदे मी असे चिरून घेतलेत उभे. आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया. कांदा सॉफ्ट झाला की यामध्ये बटाटे घालायचे आहेत. इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून घेतले आणि असे कुस्करून घेतलेत. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे. यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. ही भाजी थोडीशी सैलसर असते, त्यामुळे मग ही आपल्याला डोस्यावरती व्यवस्थित पसरवता येते. तर साधारण 1 मोठा चमचा इतकं पाणी यामध्ये मी घातलं आणि सगळं छान असं एकजीव केलं आहे. ही भाजी तयार आहे. आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. इथे आता गॅस बंद केल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस गॅस बंद केल्यानंतरच घालायचा आहे, नाहीतर भाजी कडवट होऊ शकते. तर ही भाजी किंवा आपला बटाट्याचा मसाला तयार आहे. आता आपण डोस्याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करूया. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. यानंतर इथे मी 1 चमचा कच्ची चण्याची डाळ तेलावरती थोडीशी भाजून घेतली. हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. यानंतर थोडंसं आलं घातलं आहे. थोडीशी चिंच घेतली आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आता पाणी घालून ही चटणी
बारीक करून घेऊया। इथे चटणी मी वाटून घेतली आहे, बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये थोडीशी मोहरी, कढीपत्ता आणि 1 लाल मिरची घातली। तर ही चटणीवरती घालूया फोडणी आणि खूप छान अशी आपली चटणी डोस्याबरोबर खाण्यासाठी तयार आहे। आता आपण डोसे बनवूया। तर हे जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं तर साधारण 15 ते 20 मिनिटं झालेत। हे आता अगदी परफेक्ट आहे। तुम्हाला जर हे घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी 1 ते 2 चमचे पाणी घालू शकता। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे। मीठ मिक्स करून घेऊया। यानंतर इथे पाव चमचा बेकिंग सोडा घालायचे। सोड्यावरती थोडंसं पाणी घालायचं। आपण इन्स्टंट डोसा बनवतोय त्यामुळे इथे बेकिंग सोडा घालावा लागतो। आता याचे आपण डोसे बनवूया। इथे मी तवा गरम करून घेतला आहे। यानंतर याला असं तेलाने ग्रीस करायचं आहे। जास्त तेल लावायचं नाही आहे, फक्त असं ग्रीस करून घ्यायचं। गॅसची फ्लेम स्लो करायची आणि आता याचा वरचा भाग थंड व्हावा यासाठी असं पाणी शिंपडायचं। तवा जर जास्त गरम असेल तर आपण जे पीठ घालू ते सगळं चमच्याला चिकटून वरती येतं, म्हणून आधी असा तवा थंड करून घ्यायचा। आता हा तवा डोसा बनवण्यासाठी तयार आहे। आता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच सेंटरला 1 चमचा पीठ घालायचं आहे आणि अलगद हाताने असं पसरवून घ्यायचं। आता याची वरची बाजू ड्राय होईपर्यंत वाट पाहूया। तर पहा, वरून हा डोसा आता ड्राय झाला आहे। आता वरती तुम्ही तेल, तूप किंवा बटर काहीही लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। इथे मी तेल लावते। तेल लावल्यानंतर आता आपण डोसा कुरकुरीत करून घेऊया। तर स्लो फ्लेमवरतीच मी डोसा असा छान कुरकुरीत करून घेतला आहे। पहा, ब्राऊन दिसायला लागला आहे। काढून घेऊया। तर मस्त आपला क्रिस्पी असा हा डोसा तयार आहे। पाहू शकता किती मस्त रंग आला डोस्याला। इथे आता मी असाच दुसरा डोसा तयार करून घेतला आहे। त्यावरती मसाला पसरवून घेऊया आणि आता हा डोसा फोल्ड करूया। तर हा आपला मसाला डोसा तयार आहे। अगदी मार्केटसारखा डोसा तयार होतो आणि चवीला सुद्धा हा डोसा खूप मस्त लागतो। तर अगदी झटपट होणारा हा डोसा तुम्ही नक्की करून पहा। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।